दादा, असं शांत बसून राहिल्याने कोणता मार्ग निघणार आहे का? तुझ्या मनात काय चाललंय हे आम्हाला कळणार आहे का? आहे त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला तुझ्या मनात काय चाललंय कळणं फार आवश्यक आहे. भाऊजी, ते स्वतःला खूप अपयशी समजतात. आत्मविश्वास गेल्यासारखा झालाय त्यांचा. दादा प्लीज, दादा हे बघ, स्वतःला पण एक संधी द्यायची असते. प्रत्येकालाच तो जे काय काम करतोय ते उत्तम जमतच असं नाही ना. मला असं वाटतं कदाचित तुला गॅरेजच्या कामात इंटरेस्ट नसेल. अजिबात नाही. मी ऑइल, पेट्रोल, डिझेलचा वास आणि मशीनची गर्दी यात राहूच शकत नाही. मग तुला काय करायला आवडेल? मला नाही माहिती. कधीतरी तुलाही असं वाटलं असेल की हे काम जर मी केलं तर ते मला खूप चांगलं जमेल. प्रत्येक जण लहानपणी स्वप्न बघतो, तूही बघितलं असशील. हे बघ, आपल्याला असं काहीतरी शोधायचंय की ज्यात तुझं मन रमेल. यांना आठवत नसेल, पण यांचं एक स्वप्न मी जपून ठेवलंय. हे बघा. वहिनी, अगं फार छान आहे. कोणी काढली ती चित्र झाडांची? यांनी. ही आहे आवड यांची. लहानपणी आपण गावाला जायचो ना, तेव्हा आपले काका मला मळ्यात घेऊन जायचे आणि तिथे ही सगळी माहिती द्यायची. तेव्हा मी ही माहिती आणि हे ड्रॉइंग काढून ठेवायचं. मला झाडांची खूप आवड आहे आणि नशीब घासतोय पेट्रोल आणि डिझेलच्या वासात. तुझ्याही आयुष्यात फुलांचा सुगंध पुन्हा दरवळेल. म्हणून तर मला गावाला जायचंय. मग त्यासाठी गावाला जायची गरज काय? तुला गॅरेजची एवढी मोठी जागा पडली आहे ना, तू तिकडे काहीतरी तू तिकडे नर्सरी का सुरू करत नाहीस? भांडवल. आता घरात पैसे मागायला लाज वाटते रे. दादा, मी पैसे देईन. तू अजिबात काळजी करू नको. आणि नर्सरीसाठी कुठे जास्त खर्च येतो? नको भाऊजी, आई म्हणतायत ते खरंय. अजून किती वर्ष तुम्ही आम्हाला सगळे सांभाळणार ना? आम्हाला आमच्या पायावर उभं राहायला नको का? वहिनी, तू आईचं बोलणं फारसं मनाला लावून घेऊ नकोस. मला नीलिमाचं म्हणणं पटतंय नाही. दादा प्लीज, असं बोलू नकोस. लहान भाऊ आहे मी तुझा हक्क आहे माझ्यावर. तुझ्यासाठी काही करताना मला खूप आनंद होणार. तुमची कळकळ कळतेय मला, पण आम्ही यापुढे जे काही करू ते आमच्या हिमतीवर. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आमच्यावर. आता जर आम्ही काही केलं नाही ना, तर यांना आयुष्यभर मान खाली घालून जगावं लागेल. आणि मला नाही आवडणार ते. आमची लढाई आम्हाला लढू द्या. तुम्ही फक्त पाठीशी उभे राहा, प्रेमाच्या आधाराला. आम्हाला गरज आहे त्याची.